हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल. सो तुम्ही पाहतच असाल ड्रेसिंग टेबलची जी अवस्था आहे ना, खूप जास्त बेकार आहे. तत्पूर्वी मी सांगते, हा व्हिडिओ खूप जुना आहे. साधारण 2 महिन्यापूर्वीच आहे ॲक्च्युली, जो माझ्या ड्राफ्टमध्ये असाच पडलेला होता. सो मी म्हटलं चला फायनली हा एडिट करून पोस्ट करून टाकूया. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझं ड्रेसिंग टेबल टूर. त्याचबरोबर माझ्याकडे जी काही थोडीफार ज्वेलरी आहे, जी काही थोडीफार माझं मंगळसूत्र कलेक्शन आहे ते शेअर करते. सो वरच्यापेक्षा खालची अवस्था बरी आहे, कारण खाली जे काही स्टफ आहे ना, हे सगळं माझं स्टफ आहे आणि मी एकदम केअरफुली हँडल करते. पण वरती जे आहेत ना, हे वरती घाण करणारे हे 2 आहेत. एक म्हणजे स्वप्नील आणि दुसरा म्हणजे कान्हा. दोघेही खूप जास्त ड्रेसिंग टेबल उलथापालथा करतात. सो बरेच दिवस मला ते साफ करायचं होतं, म्हणून मी जास्त लक्ष दिलं नाही. पण अचानक इतकं ते वरचं खाली खूप ते अस्तव्यस्त दिसायला लागलं. सो फायनली मला दुपारी वेळ होता, तर म्हटलं चला आपण साफ करूया. तर इथे माझी काही ज्वेलरी आहे, जी मी म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. सो ही आहे टेम्पल ज्वेलरी. ही मी माझ्या भावाच्या लग्नामध्ये घेतली होती आणि ही मी घेतली होती आय थिंक मंगळवार पेठेमध्ये घेतली होती. आता प्राईस माझ्या लक्षात नाही, कारण 2-3 वर्षापूर्वी घेतली होती. आधी एक वेळेसच घातली, पण याची क्वालिटी एकदम छान आहे. अजूनही अगदी नव्या नव्यासारखी. आणि ॲक्च्युली मी ठेवलीसुद्धा होती, खूप केअरफुली ठेवते. त्यानंतर हे आहे टेम्पल मंगळसूत्र. हे पण हे डुप्लिकेटच आहे. त्याच्यानंतर हे एक छोटंसं आहे, हे अजून मी कधीही घातलं नाही आहे. हे मी मला वाटते 200 रुपयाला घेतलं होतं तुळशीबागेतून. त्याच्यानंतर हे मी भावाचं डोहाळे जेवण होतं आणि साडीवरती मॅच म्हणून घेतलं होतं मी. आणि हे मी भोसरीमध्ये एका शॉपमधून घेतलेलं होतं. त्यानंतर हे जे आहे ना, आय थिंक याला चिंचपेटी म्हणतात. ही सगळी महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे. ही साधारण 5-7 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यानंतर ठुशी आहे. ओके, जी काही ज्वेलरी आहे ना, मी अशा बॉक्सेसमध्ये ना व्यवस्थित ठेवते. हा एक आहे माझ्याकडे. ॲक्च्युली वरचा जो छोटा दिसतो ना, तो छान आहे, पण मोठा जो आहे ना, त्याची जी पॉलिश आहे ना, एकदम पिवळा धमक आहे ना, म्हणजे घातल्यानंतर लगेच ओळखायला येतं अशी आहे. सो मी ती अशीच घेतली. त्याच्यानंतर हा जो आहे हा लक्ष्मी हार आहे. त्यानंतर हे आहे ऑक्साईडचं कलेक्शन. हे ऑक्साईडचं आहे मंगळसूत्र आणि जे काही नेकपीसेस आहेत ते. सो हा बॉक्स ना मी मंगळवार पेठेमधून घेतला होता आणि घेताना मला वाटलं नव्हता की हा इतका उपयोगी होईल. याच्यासोबतच हे जे ज्वेलरीचे पाउचेस दिसतात ते आले होते मला. आणि यात जी काही ज्वेलरी आहे ना, ती खूप उत्तम प्रकारे राहते. काही डॅमेज होत नाही, कुठलंही कलर वगैरे जात नाही. अगदी वर्षानुवर्ष माझ्याकडे जे काही ज्वेलरी आहे ना, ही ठुशी वगैरे तर 5-6 वर्षापूर्वीची आहे. ही अगदी व्यवस्थित याच्यामध्ये राहते, कुठलंही नुकसान होत नाही. त्याच्यानंतर हा जो एक सेट दिसतो आहे ग्रीन आणि गोल्डन बँगलचा, तो एक आहे माझ्याकडे आणि तो मी ठेवला एका मोबाईलचा जो बॉक्स असतो त्याचा आहे. त्याच्यानंतर ही ज्वेलरीसुद्धा जे बँगल्स आहेत ना, हे खूप जुने आहेत. काही काही तर माझ्या लग्नाच्या अगोदरच्या बांगड्या आहेत. सो मला बांगड्या जास्त नाही आवडत, कडे घालायला आवडतात. कारण आय थिंक कडे घातलं का काम करताना ते सोपं पडतं. बांगड्यासुद्धा आवडतात, पण आत्ता एवढं तास होतं की बांगड्या घालून काम करायला थोडंसं अवघड जातं. सो पटकन कडा घालायचा आणि काम करायचं. सो त्यामुळं कडेची जी कडे खूप जास्त आहेत, बांगड्या खूप कमी आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे मंगळसूत्र आहेत हे. सो हे लॉंग मंगळसूत्र आहे. फर्स्ट जे आहे हे आहे याच्यामध्ये गणपती. हे पण खूप दिवसापूर्वीचं आहे. त्याच्यानंतर हे रिसेंटली मी घेतलेलं आहे. हे एक मोठं डोरलं मंगळसूत्र आहे. त्याच्यानंतर हे अमेरिकन डायमंडचं आहे आणि इकडे पण जे दिसतं ते सुद्धा अमेरिकन डायमंडचं आहे. याचे प्राईस माझ्या लक्षात नाही, कारण खूप दिवसापूर्वी घेतलेले आहेत. ते व्यवस्थित ठेवल्यामुळं नवीन दिसतात. त्याच्यानंतर हे माझ्याकडे जे छोटे मंगळसूत्र आहेत ना, ते आहेत. तर ते मी दाखवते, काही कलेक्शन आहे. सो हे यातलं एक गोल्डन आहे. त्याच्यानंतर एक अमेरिकन डायमंड आहे. सो अगेन हे एक कलरफुल आहे. अमेरिकन डायमंड कलरफुलचं एक आहे.
याचं नाव मला माहीत नाही. आणि त्यानंतर आय थिंक या मंगळसूत्राला ना सरस्वती मंगळसूत्र म्हणतात. हे लॉंगमधून आहे माझ्याकडे. तर हे सगळे मंगळसूत्र या बॉक्सेसमध्ये राहतात माझ्या. कानातल्यामध्ये ना मला झुमके प्रचंड आवडतात. हे कानातले माझे फेवरेट आहेत. हे मी कधीच घातले नाहीत. ॲक्च्युली खूप जड आहेत आणि माझे कान ऑलरेडी ना होल मोठे झालेले आहेत. सो त्याच्यामुळे मी ते घातले नाहीत. त्याच्यानंतर हा एक जो बॉक्स आहे ना, यात जे कानातले आहेत ते सगळे ऑक्साईड आणि खूप मोठे मोठे झुमके टाईप आहेत. ॲक्च्युली मोठे आहेत पण हे एवढे हेवी नाही आहेत. 나의 앞에 있는 네 모습도 눈부시기만 해. 세상은 따뜻해. 나의 곁에 있는 너로 변하지 않는 네 모습으로 난 늘 행복해. 우리 같이 한 시간들 때론 힘든 적도 있어. 그래도 우린 늘 웃어주고 이해했잖아. 때론 오해하고 서로 미운 적도 있지만 시간은 또 우릴 기다려주고 지켜줬잖아. 내게 너의 존재는 마치 공기와 같아. 아침 창문 틈으로 날 비추는 햇살과 같아. 시간이 흐를수록 넌 나에게 더 깊은 사람이 되어 언제나 나의 곁에 늘 있어줘. 가끔은 힘들어 견디기 어려워도 내 곁을 지키는 네 존재로 난 늘 감사해. 생각지 않은 많은 일들로 힘든 적도 있어. 그래도 우린 늘 옆에 있어 위로했잖아. 때론 혼자이고 싶은 맘도 없진 않았지만 결국엔 또 우리 하나인 것을 알게 됐잖아. 이제서야 모든 것은 달라진 거야. 길고 긴 시간이 우리에게 바뀌게 한 거야. 내게 너의 존재는 마치 공기와 같아. 아침 창문 틈으로는 비추는 햇살과 같아. 시간이 흐를수록 넌 나에게 더 깊은 사람이. तर ही एक माझ्याकडे व्हाईट टोन पावडर आहे. त्यानंतर बेबी पावडर आहे. हा ज्या ग्लासेसमध्ये आहेत ना, सिंदूर आहे. त्याच्यानंतर आयब्रो पेन्सिल, काजळ पेन्सिल, लायनर पेन्सिल आणि हे एक अत्तराची बॉटल आहे माझ्याकडे. मी सहसा यूज नाही करत. ॲक्च्युली मला ही कोणीतरी दिली होती तर ती तशीच आहे. त्याच्यानंतर माझं एक औषध आहे. आणि रिसेंटली माझा भाऊ जो आहे ना, तो बालीला गेला. तिथून त्यांनी काही ज्वेलरी आणली होती. सो ती इथेच ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हे जे आहेत ना, नेल पेंट रिमूव्हर पॅचेस आहेत. पाठीमागे जे तुम्हाला दिसत असेल एक लबर बँड आहे. त्याच्यानंतर जे नेहमी हरवतात असे क्लचर आहेत. कुठेही ठेवलं तरी हरवतच असतात. सो हे नवीनच आणलेत त्यामुळे तुम्हाला ते पॅकेटमध्ये दिसतील. सेकंड कप्पामध्ये जे आहे इथे मी माझे सगळे सिरम ठेवलेत. सी विटॅमिन आहे. मी रेटिनॉल यूज करते तर रेटिनॉल आहे. त्यानंतर हायड्रोक्लोरिक जे सिरम आहे, सॉरी ॲसिड आलं तोंडात, हायड्रोक्लोरिक सिरम आहे. एक नेल पेंट आहे वरच्यावरती पटकन लावण्यासाठी म्हणून क्विक एक वरती ठेवले, बाकीच्या खाली आहेत. आणि त्याच्यानंतर जे रेग्युलर मेकअप लागतं फाउंडेशन आहे. मेबेलिनचं एक आहे आणि NY बायचं आहे. हे मेबेलिनचं जे आहे मेबेलिन फिटमीचं कॉम्पॅक्ट आहे.
सो हे एक फिटमीचं पण फाउंडेशन आहे माझ्याकडे आणि हे NY बायचं. ॲक्च्युली फिटमीचं जे फाउंडेशन आहे माझ्या शेडशी मिळतं जुळतं नाही, ते मी दोन्ही शेड मिक्स करून यूज करते. हे पर्पलचं आयब्रो फिलअप पॅलेट आहे. त्यानंतर हे लॅक्मेचं मूज आहे. हे जवळजवळ संपत आलेलं आहे. इझिली पटकन ब्लेंड होतं. फाउंडेशनपेक्षा हे खूप इझी असतं. त्यानंतर सेटिंग पावडर आहेत. एक SQची आहे आणि सेकंड जे आहे ना मेबेलिन फिटमीची. मी मेबेलिन फिटमीची जास्तीत जास्त फेससाठी यूज करते. ते सूट पण होतं त्याने, ॲक्च्युली चांगले पण आहेत ते. त्याच्यानंतर टिकलीच्या डब्या आहेत जे मी रेग्युलर यूज करते. टिकली ते आहे. हे खालचं सेक्शन हे पूर्ण बॉडी परफ्यूम आणि बॉडी स्प्रे आहे. हे जे दोन दिसत आहेत परफ्यूम हे कस्टमाइज परफ्यूम आहेत. जे स्वप्नील कुठेतरी गेलो होते त्यांनी ते कस्टमाइज करून आणलेलं आहे. त्यानंतर एक ब्लूबेरीचं आहे, डेनवर आहे. हे एक बावरी, असेच काहीतरी लोकल ब्रँडेड नाही आहेत. त्याच्यानंतर हे एक आहे ना बॉडी ऑइल आहे प्लमचं व्हॅनिला. हे खूप छान आहे. स्पेशली हिवाळ्यामध्ये हे खूप उत्तम असतं. इन्स्टेड ऑफ बॉडी लोशन मी हे यूज करते. त्यानंतर बॉडी स्प्रे आहेत. हे एक आहे एकदम लोकलचं आहे, जास्मिन जे आहे ना काय जास्मिन स्मेलचं आहे. ओके, जास्मिनसारखा असं वास येतो. त्यानंतर खाली जे दिसत आहेत तुम्हाला हे सगळे स्किन केअर आहे. माझं बॉडी लोशन, ओके, बॉडी लोशन आहे. सिम्पलचं आहे, डॉट अँड कीचं आहे, गुड वाईब्सचं आहे. त्याच्यानंतर टोनर आहे, आयब्रोच्या खाली फिलअप करायचं. आणि त्याच्यानंतर जे काही डे केअरचे मॉइश्चरायझर आहेत ना ते आहेत.